सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील 2 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या राहुल देवीदास भदाणे प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले। राहुलच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत पोलीस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत तातडीने निपक्ष तपास करून राहुलचा शोध लावण्याची मागणी केली आहे। धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल भदाणेच्या वडिलांनी सांगितले की 11 जून 2024 रोजी बेपत्ता झालेल्या राहुलचा अद्याप कोणताही ठोस शोध लागलेला नाही। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार SIT मार्फत तपास सुरू असतानाही तपासात अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला। राहुलच्या शेवटच्या मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज तसेच इतर तपासातील बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाचा वेगाने आणि निपक्ष तपास करावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। तसेच राहुलचा तातडीने शोध न लागल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणात कुटुंबियांनी तपासादरम्यान अनेक मुद्दे मांडले असून संबंधित यंत्रणांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। माझा अल्पवयीन लहान भाऊ आणि देवीदास सत्माराम भदाणे यांचा लहान मुलगा राहुल देवीदास भदाणे हा हरवलेला आहे। सदरील प्रकरणामध्ये नळडाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी 11 जून 2024 रोजी 363 किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरील प्रकरणामध्ये माननीय बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाने पोलीस अधीक्षक धुळे आणि ATS मुंबई यांना तपासासाठी निर्देशित केले। तरी 2 वर्षामध्ये सदर प्रकरणात कुठलाही निष्कर्ष आलेला नाही, अल्पवयीनाचा शोध घेण्यात आलेला नाही। सदरील प्रकरणामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना बाबरी या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले। पोलीस महासंचालकांना आम्ही स्वतः भेटलेलो आहोत। त्यानंतर विविध कलेक्टर महोदयांना भेटलो आहोत। तरीही सदर प्रकरणामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा आहे। अल्पवयीन भुसावळ या ठिकाणी अननोन व्यक्तीसोबत 11 जून 2024 रोजी दिसून येत आहे। तरी सदर फुटेज पोलिसांना पेनड्राईव्हमध्ये स्टोअर करण्यात आला नाही आणि त्यामुळे हाती आलेला अल्पवयीन हा याचा शोध आज पायतो लागलेला नाही। सदर प्रकरणामध्ये शेवटचे लोकेशन माहितीच्या अधिकारामध्ये आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाल हरियाणा या ठिकाणी याची निष्पन्न झाली होती। तरी ATSच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्याप्रमाणे आणि त्यांना आम्ही विचारणा केल्यानुसार चौकशी केल्यानंतर त्यांनी ऑफ रेकॉर्ड दिलेल्या माहितीनुसार त्याचे लोकेशन लुधियाना पंजाब राज्य येथील मिळाले आहे। तरी लुधियाना पंजाब राज्य या ठिकाणी पोलीस 2 वर्षामध्ये पोहोचलेले नाहीत। 1 वर्षापासून LCBकडे धुळे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास असताना LCB यांनी शोध मोहीम हाती घेतलेली नाही आणि प्रत्यक्ष कुठल्याही ठिकाणी व्हिजिट केलेली नाही। लुधियाना या ठिकाणाचे लोकेशन LCBच्या निदर्शनास आलेले नाही आणि सदर प्रकरणामध्ये 28 फेब्रुवारी 2026 रोजी SIT स्थापन करण्यात आलेली आहे। तर SIT मार्फत या प्रकरणाचे संदर्भात कुठलीही शोध मोहीम हाती घेताना दिसून येत नाही। तरी प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक धुळे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्टीकरण द्यावे। धन्यवाद।